स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत रॉबर्ट साऊथी यांचे एक बॅलड ज्याचं नाव आहे द इंचकेप रॉक. द इंचकेप रॉक. हे बॅलड पाहण्यापूर्वी आपण याची शॉर्ट समरी पाहू, पार्श्वभूमी पाहू की बॅलड का लिहिल्या गेलं, याच्यामध्ये कशा संदर्भात आहे आणि हे इंचकेप रॉक काय आहे. तर पूर्वीच्या काळी जी काही माल वाहतूक व्हायची एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, ती समुद्रामार्गे व्हायची आणि ती जहाजामध्ये ती वाहतूक केल्या जायची. तर जेव्हा ही वाहतूक व्हायची त्यावेळेला कधी काही समुद्रामध्ये खडक असतात आणि खडकाला ते टक्करायची जास्त शक्यता असायची. त्यामुळे या खलासांना, ज्या मारिनरना, खलासी, सेलरना, ज्याला दुसऱ्या शब्दामध्ये मारिनर असंही म्हटलं जातं, सी फॅरर असंही म्हटलं जातं, वेगवेगळे याच्यासाठी शब्द आहेत. या खलाशांना ते जहाज खडकावर आदळू नये या कारणाने एक बेल बसवली गेली होती. ती बेल बसवली होती अबॉट ऑफ हे अबॉट म्हणजे एक मठाधिपती. ॲबरब्रोथोक या मठाचे एक मठाधिपती. यांना आपण एक नावच समजून चालू आणि त्यांचा कसा उल्लेख करायचा जाऊ. तर त्यांनी या इंचकेप रॉकवर एक बेल बसवली होती, कारण हा 18 किलोमीटर असा साऊथ स्कॉटलंडच्या ईस्टला, म्हणजे ईस्ट कोस्टला, ईस्टच्या किनाऱ्याच्या लगतच हा एक समुद्र, हा एक खडक आहे की जो 18 किलोमीटर असा लांबीचा आहे. त्यामुळे जहाज त्याला डॅश होण्याची जास्त शक्यता असायची. त्यामुळे जहाजाचे नुकसान व्हायचं किंवा जहाज पाण्यामध्ये डुबायचं, सबमर्ज व्हायचं. तर त्यामुळे त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी किंवा या सेलरचं नुकसान व्हायचं, जीवनाचं नुकसान व्हायचं, माल वाहतूक किंवा जे काही माल वाहतूक केल्या जायची त्या मालाचं नुकसान व्हायचं. तर त्यामुळे यांनी अशा प्रकारचं नुकसान होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये, जीवितहानी होऊ नये, यांनी त्यामुळे ती इंचकेप बेल बसवली होती. रॉकवर एक बेल बसवली होती तिचं. तर याच्यामध्ये एक दुसरं पात्र आहे की त्यांचं नाव आहे सर राल्फ ऑफ द रोवर. मजेशीर असं नाव आहे की काही मूव्हीजमध्ये तुम्ही असे लांबलचक नावं ऐकली असतील. तर हे कोण आहे, तर एक समुद्री चाचे आहे, पायरेट आहे. आणि पायरेटचं काम काय असतं, तर समुद्रातला जो काही माल वाहून नेला जात असतो त्याची लूट करणं, हे पायरेटचं काम असायचं. हे समुद्री चाचे त्या काळी फार प्रमाणात असायचे. आणि हे काय करतात, तर जेव्हा वातावरणाचं वर्णन केलेलं आहे की वातावरण जेव्हा असं हवेमध्ये स्टर नाही, सूर्य प्रकाशमान आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्यावेळेला जेव्हा वातावरण हे प्रवासासाठी फारच सोयीस्कर, सुखकर, फिजिबल असतं, त्यामुळे अशा प्रकारचं वर्णन केलेलं असतं. त्यावेळेला यांच्या डोक्यामध्ये एक विकिड अशी आयडिया आहे, ती दुष्ट अशी कल्पना आहे, ती विकिडनेस त्यांच्या डोक्यामध्ये येतो. आता त्यांच्या म्हणण्यापेक्षा हा काही ऑनरेबल व्यक्ती नाही किंवा रिस्पेक्टेबल पर्सन नाही, परंतु आपली ती प्रथा आहे म्हणून या व्यक्तीने काय केलेलं असते, याच्या डोक्यामध्ये एक विकिड कल्पना येते आणि तो त्याच्या जे क्रू मेंबर्स असतात, जे काही सोबत जहाजाचा जो स्टाफ असतो त्यांच्या लोकांना म्हणतात किंवा आपली बोट काढा, कारण जहाज ह्या जे इंचकेप रॉक आहे याच्यावर आदळू
शकतं, त्यामुळे बोटच्या माध्यमातून ते तिथे जातात आणि त्या बैलला कट करतात. जसं ते कट करतात तर त्या गरगलीने असा आवाज येत असतो आणि ते पाण्यामध्ये डुबून जातात. त्यावेळेला त्यांना फार अत्यानंद असा होत असतो. ह्या बेलचं वैशिष्ट्य असं असतं की बा जेव्हा समुद्र खवळलेला असायचा, समुद्रामध्ये वेव्ज आलेल्या असायच्या, लाटा आलेल्या असायच्या, त्यावेळेला जे रॉक असायचं ते पूर्णपणे पाण्याच्या खाली जायचं, दिसेनासं व्हायचं आणि त्यामुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असायची. म्हणजे तिथून जर गेलं तर कोणी वाचू शकणार नाही याची शक्यता असायची. त्यामुळे त्यांनी असा मोठा घंटा बैल असे ॲब्रब्रोथो यांनी तिथे बसवला होता, ज्याचा आवाज दूरपर्यंत यायचा. जेव्हा लाटा यायच्या त्याच्यामुळे जो आवाज यायचा त्यामुळे खलासी हे त्यांना प्रिकॉशन मिळायची किंवा मोशन मिळायची की समोर धोका आहे आणि त्यामुळे ते तो मार्ग बदलायचे. तर अशी ही स्टोरी आहे की राल्फ हे ते बैल कट करतात. कट केल्याच्या नंतर ती बैल पाण्यामध्ये सबमर्ज होऊन जाते आणि नंतर काही दिवस असाच ते प्रवास करत राहतात आणि जहाजं लुटत राहतात, प्लंडर करत राहतात. जहाजाची लूट केल्यामुळे हा जो लूट शब्द आहे हा इंग्रजीमधला जरी शब्द असला तरी, म्हणजे हिंदीमधला जरी शब्द असला तरी तो इंग्रजीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये जुना जो शब्द आहे तो प्लंडर आहे. तर याचे हा प्लंडर करायचे आणि ते फार असे एक शब्द वापरलेला आहे की ही ग्रोथ रिच, ते श्रीमंत झालेले होते आता सगळं लूट करून. आणि जेव्हा ते परतीच्या प्रवासाला निघालेले असतात त्यावेळेला हे जे राल्फ ऑफ रोवर यांचे क्रू आणि हे, तर त्यावेळेला वातावरणामध्ये धुकं आलेलं असतं, मिस्ट आलेलं असतं, फॉग आलेलं असतं, वेगवेगळे शब्द वापरलेले. ते मिस्ट आल्यामुळे, धुई आल्यामुळे, आमच्याकडे धुई म्हणतात, त्यामुळे मिस्ट आल्या कारणाने इतकं थिक मिस्ट असतं, ते फारच थिक असतं की ज्याच्यामधून समोरचा व्यक्तीही दिसेन असं होतो. जसं तुम्ही पाहिलं असेल की रेल्वेच्या प्रवासामध्ये, विमान प्रवासामध्ये जेव्हा धुकं असतं त्यावेळेला सहजासहजी प्रवासा थांबवला जातो की जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ट्रेन गाड्या चालणार नाही, कारण याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा हे धुकं आलेलं असतं त्यावेळेला ते साऊथच्या ईस्ट कोस्टला प्रवास करत असतात आणि त्याच याच्यावर तो रॉक असतो, तो खडक असतो. आणि त्यामुळे जेव्हा ते आता यांनी अगोदरच दुष्ट पद्धतीने कुणाचाही जहाज लुटायचं राहायचं, त्यामुळे यांनी ती बैल कट केली होती. कारण त्यांच्या मनामध्ये कल्पना होती की सगळे लोक ह्या अबाउट ऑफ ॲब्रब्रोथो यांना फार ब्लेसिंग देत असतात, यांच्याबद्दल त्यांना आशीर्वाद देत असतात किंवा आपले प्राण वाचले असेल तर यांच्यामुळेच वाचले किंवा जेव्हा केव्हा बेलचा आवाज ऐकू यायचा त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचं श्रेय दिल्या जायचं. तर राल्फ ऑफ रोवर यांनी जेव्हा कट केल्यापासून ते आता कोणी श्रेय देणार नाही, त्यांना ब्लेसिंग देणार नाही, पण यांचंच जहाज तिथं पोहोचतं आणि पोहोचल्याच्या नंतर त्यांना वाटतं की आता किनारा जवळ आलेला आहे, कारण ते खरकण्याचा आवाज येत असतो. खरकण्याचा आवाज आल्याच्या नंतर काही वेळेमध्ये हा जो पायरेट आहे सर राल्फ ऑफ द रोवर याला कळतं की जहाज आपलं या रॉकला आदळलेला आहे आणि तो रॉक इंचकेप रॉक आहे. तेव्हा त्या बेलचा आवाज त्याला, जरी तो पाण्यामध्ये बुडलेला असतो तरी त्याला त्याची जाणीव होते. आणि इथं स्टोरी संपते की जे व्यक्ती जसं काम करतात तसंच त्याला त्याचं, म्हणजे जसं तुम्ही पेरलं तसं ते उगवतं, तसं वाईट कृत्याचं फळ हे वाईटच असतं, असं या बॅलेटमधून सांगण्यात एक मेसेज देण्यात आलेला आहे. एक मॉरल ऑफ द स्टोरी किंवा मॉरल ऑफ द बॅलेट हे आहे. आपण आता लाईन बाय लाईन या
बॅलेटचं वर्णन पाहणार आहोत, विश्लेषण पाहणार आहोत. काही शब्द या बॅलेटमध्ये असे वापरले आहेत की ते समजून घ्यायचे असेल, त्याचा त्या लोकांसाठी तो विशिष्ट असा अर्थ असतो. जसं आपण जेव्हा म्हणतो की नो स्टर इन द इयर, नो स्टर in the sea, the sail was as still as she could be. The sail from heaven received no motion, her nail was steady in the ocean. याचा अर्थ असा होत नाही की समुद्रामध्ये जहाज असं प्रवास करत नाही. प्रवास तर चालू आहे, परंतु प्रवास चालू असतानाही हवेमध्ये स्तर नाही, म्हणजे हवा वेगाने वाहत नाही. आणि त्यामुळे हवेमध्ये स्टर नसल्या कारणाने, हवेमध्ये हवा वाहत नसल्या कारणाने, वेगाने वाहत नसल्या कारणाने, वाईन नसल्यामुळे सी हा शांत आहे, समुद्र हा शांत आहे, समुद्र हा खवळलेला नाही, समुद्रामध्ये लाटा नाहीत. आणि त्यावेळेला ही सिच्युएशन पहा, इमॅजिन करा की असा प्रकारचा समुद्र आहे, तुम्ही समुद्रामध्ये प्रवास करत आहात आणि शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. जितकं शक्य आहे तितकं ते शांत स्थिर अशा पाण्यामध्ये प्रवास करत आहे. हर सेल फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. जे सेलर्स आहेत ह्या शिपचे, ह्या जहाजाचे, त्यांना आकाशामधून, हेवनमधून कोणतीही अशी मोशन मिळत नाही, किंवा हवा येईल, वारं येईल, किंवा समुद्र खवळेल, किंवा लाटा येईल. जेव्हा वारं प्रचंड सुटलेलं असतं तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात, अशा प्रकारचे इन्सिडेंट होत असतात. हर नेल वॉज स्टडी इन द ओशन. समुद्रामध्ये, महासागरामध्ये हे जहाजाला जे काही नील असतात, ते नील संरक्षक, म्हणजे वारा आलं तर एका बाजूला जाऊ नये म्हणून संरक्षण अशा भिंती असतात, तेही असं स्टेडी असतात, एकदम स्थिर असतात. विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक, द वेव्स फ्लोट्स ओव्हर द इनकॅप्ड रॉक. So little they rose, so little they fell, they did not move to the Inchcape Bell. हे जहाज जवळ आलेलं आहे इंचकेप रॉकच्या, आणि त्यावेळेला विदाउट आयदर साइन और साऊंड, लाटांचा आवाजही नाही, आणि तसं सूचक असे चिन्हही, त्याची काही अशी चिन्हही नाही की बाबा इथं वादळ येईल किंवा लाटा येईल. तर हळूहळूच काय होत असतं, द वेव्स फ्लोट्स ओव्हर द इनकॅप रॉक. वेव्स, ज्या लाटा आहेत त्या लाटा इनकेप रॉक वरती, जिथं बेल बसवलेली आहेत तिथं या फ्लो होत असतात, आदळत असतात. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. त्यांच्यामध्ये फार मोठ्या अशा वेव्ज येत नसतात, फार मोठ्या अशा मुवमेंट होत नसतं, मोठ्याने आदळत नव्हत्या, मोठ्याने उसळी घेत नव्हत्या. तर दे डिड नॉट मूव्ह द इनकेप बेल. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये इनकेप बेलवरचा आवाज येत नाही. जेव्हा मोठ्याने लाटा येत असतात त्यावेळेला इनकेप बेल ही वाजत असते की द अबर्ट ऑफ प्रबोध had placed that bell on the Inchcape rock. On boys in the storm, it floated and swam. ही जी अबॉट ऑफ अबरब्रथोक त्यांनी ही बेल त्या रॉकवर प्लेस केलेली आहे, तिथं बसवलेली आहे. आणि ऑन ए बॉयज इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्विंग. जेव्हा वादळ यायचं त्यावेळेला ही बेल वर अशी फ्लोट करायची, फ्लोट म्हणजे तरंगायची, आणि स्विंगिंग करायची. जेव्हा याला आदळायचे त्यावेळेला ही वाजायची, लाटा आदळायच्या. वहर द वेव्स इट्स वॉर्निंग रन. आणि त्यामुळे ह्या वेव्ज जेव्हा यायच्या, ह्या लाटा जेव्हा यायच्या तेव्हा त्याची वॉर्निंग, लोकांना काहीतरी धोका आहे, प्रिकॉशन आहे. एक प्रिकॉशन म्हणून लोक म्हणजे सेलर्स, हे मारिनर्स, खलासी, की त्यांना समजायचं की समोर धोका आहे, त्या कारणाने ते एक मार्ग बदलायचे. When the rock was hid by the surge swell,
जेव्हा प्रचंड लाटा यायच्या त्या सर्ज स्वेलमध्ये, सर्ज म्हणजे उसळी घेणे, जसं आपण म्हणतो की बाबा सर्ज झाला, वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरतो, सगळ्याच कॉन्टेक्स्ट इथं स्पष्ट करणं योग्य नाही. वेन रॉक वॉज हीट द सर्ज स्पेल, जेव्हा रॉक हा लाटांनी लपवला जायचा किंवा तो सबमर्ज व्हायचा किंवा तो दिसेना असा व्हायचा, इनविजिबल व्हायचा, तर मारिनर हर्ड द वॉर्निंग. मारिनर खलासी ती बेलचा आवाज ऐकू यायचा. देन दे न्यू द पेरिलस रॉक, त्यांना तेव्हा समजायचं की बाबा तो पेरिलस रॉक आहे, एक डेंजरस रॉक आहे, एक जीवघेणा खडक आहे, की द ब्लेस द अबाउट ऑफ अबरब्रोथोक. एक खलासी हे नाविक त्या अबाउट ऑफ अबरब्रोथोक यांना आशीर्वाद द्यायचे की बाबा यांनी ही बेल बसवलेली आहे म्हणून आपले प्राण वाचले, आपण वाचतो, आपला हा जो आपण माल वाहतूक करत आहे हा माल वाचला. तर सन इन द हेवन वॉज शायनिंग एका हा जो अगोदर हा जो पायरेट आहे त्या पायरेट पार्श्वभूमी सांगितलेली आहे की कोणत्या पार्श्वभूमीमध्ये ह्या व्यक्तीने जी बेल आहे, इंच के बेल, ती कट केली, तोडली. तर द सन इन द हेवन वॉज शायनिंग ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. द सी बर्ड स्क्रीम्स ॲज दे विल्स अराउंड, दे वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. जेव्हा सूर्य ऊन असं तळपत असं होतं, असा ब्राईट असा प्रकाश होता, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होतं, म्हणजे वातावरण व्यवस्थित होतं, म्हणजे समुद्रामध्ये आता भरती ओहटी किंवा त्याच्यामध्ये लाटा वगैरे नसतात, प्रचंड वादळ नसलं तर लाटा उसळी घेत नसतात, आणि अशा वेळेला सगळं काही आनंद असतं. आणि हे सेलरसाठी हे फार आनंदाची बातमी असते की अशा वातावरणामध्ये जहाजाला काही भीती नसते, प्राणाला काही भीती नसते, आणि त्यामुळे हे जे सी बर्ड असतात, जे समुद्र पक्षी असतात, ते आनंदाने किलबिल करत असतात, आवाज करत असतात, आनंदाने विल्स अराउंड ते म्हणजे आनंद व्यक्त करत असतात. आणि देअर जॉयन्स इन देअर साऊंड, त्यांच्या आवाजामध्येच त्यांचा जो जॉय आहे, आनंद आहे, तो व्यक्त होत असतो. द बॉईज ऑफ इंके बेल वॉज सेम, जिथं ती इंके बेल आहे ती आता दिसते. द डार्कर स्पेक्स ऑन द ओशन ग्रेन, सर राल्फ द रोवर वॉक्स हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. हे जे राल्फ द रोवर हा जो पायरेट आहे, याला ती बेल लांबूनच दिसते, आणि जेव्हा तो ती पाहतो त्याच्यामध्ये एक डॉट असं स्पेक असा दिसतं, डार्कर डॉट किंवा स्पेक त्याला त्या ओशनच्या ग्रीन ओशनमध्ये दिसत असतो. त्यावेळेला तो त्याच्या डेकवर जातो, जे मजले असतात जहाजामधले त्याला डेक असं म्हणतात. अँड ही फिक्स्ड हिज आयज द डार्कर स्पेक, त्याने त्याची नजर तिथं केंद्रित केलेली असते, त्याचे दृष्टिक्षेप तिथं केंद्रित केलेला असतो. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर्स ऑफ स्प्रिंग, त्याला असं वाटतं की ही तर हेलकावे खाण्याची किंवा हा तर चिअरिंग पॉवर आहे. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, हे हेलकावे खाण्याची, ह्या वातावरणाची त्याला आता त्याची पॉवर, त्याला जी भावना आहे, जी चिअरिंग पॉवर त्याला अनुभवतो. ही मेड हिज विसल, इट मेड हिम सिंग. आणि हे वातावरण इतकं व्यवस्थित असल्या कारणाने त्याला तो विसल करायला लागतो, बगडायला लागतो, आनंद व्यक्त करायला लागतो, गायला लागतो. त्यावेळेला माणूस जास्त आनंदित असतो, त्यावेळेला माणूस गाणं गात असतो, विसलिंग करत असतो. हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, त्याचा आनंद हा गगनात मावणार नाही, एवढा आनंद जो एक्सेस झालेला असतो त्याच्या मनामध्ये, हृदयामध्ये, डोक्यामध्ये आनंद
व्यक्त होत असतो. बट द रोवर्स मत वॉज विकेडनेस. परंतु रोवर्सचं जे मत आहे, आता तुम्ही हॅपीनेस ऐकलं असेल, मत असेल, तर वेगवेगळे शब्द हे जे मत, हॅपीनेस किंवा ग्रॅटिफिकेशन, एखाद्या वाईट गोष्टीपासून जर तुम्हाला आनंद भेटत असेल तर त्याला ग्रॅटिफिकेशन म्हणतात, सॅटिस्फॅक्शन म्हणत नाही किंवा हॅपीनेस तो म्हणत नाही. तर त्यावेळेला त्याच्या मनामध्ये काहीतरी दुष्ट विचार आलेले असतात. हिज आयज वॉज ऑन द इनके फोल्ड, जिथे फोल्ड होत आहे ती बेल जिथं फ्लोट होत आहे त्याच्यावर त्याची दृष्टी पडते. कोथी, तो म्हणतो, ही सेड, माय मेन पुट आउट द बोट, जहाजामधली बोट काढा आणि तिथे ठेवा. म्हणजे जहाज तर घेऊन जाऊ शकत नाही त्या रॉकवरती, पण बोटच्या माध्यमातून ते जाऊ शकतात. आणि त्याचे जे क्रू मेंबर असतात, त्या क्रू मेंबर्सना, त्याचे जे सपोर्टिंग जो स्टाफ असतो त्यांना सांगतो, किंवा मेंबर्स असतात त्यांना सांगतात की ती बोट जहाजाच्या खाली काढा. द रो मी टू द इंचकेप बेल, आणि मला वल्लवित ते जसे बोट काढण्याने किंवा काय असतं त्यांनी ते पुढे घेऊन जात असतात. अँड रो मी द इंचकेप, मला तिथे घेऊन चला. अँड आय विल प्लॅन यू द ॲबर्ट ऑफ ॲबरथोक, जे काही मारिनरच्या कल्याणासाठी, सेलरच्या कल्याणासाठी या जी बेल बसवलेली असते ॲबर्ट ऑफ ॲबरथोक यांनी, त्याला मला इजा पोहायची आहे. मला त्याचे लोक त्यांना ब्लेसिंग देत असतात. त्या ब्लेसिंग आता मला लोक आता ह्या ॲबरथोक या मठाधिपत्याला हे करणार नाही, ब्लेसिंग देणार नाही. द बोट इज लोवर्स अँड बोट्समेन रो, बोट खाली ठेवल्या जाते, बोट्समेन त्याला रो करत घेऊन जातात आणि टू द इंचकेप रॉक ते इंचकेप रॉकवर ते जातात. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. सर राल्फ हा जो पायरेट आहे, हा जो समुद्री चाचा आहे, हा त्या इंचकेप रॉकवरती जातात बोटवरून, आणि ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि जी फ्लोटिंग होत असते, जी तरंगत असते इंचकेप फ्लोटवर, तिथे ती बेल ती कट करतात. तो बेल कट करतो. मला ते करतात वगैरे म्हणायची सवयच आहे, पण इथं हा व्यक्ती सन्माननीय आहे, आदरणीय नाही, ऑनरेबल नाही, वेनरेबल नाही, रिस्पेक्टेबल नाही, आदर देण्याचे पात्र नाही, कारण ही इज अ पायरेट itself, and that is why he don't deserve respect. Sir Ralph bent over the boat and he cut the bell from the Inchcape fort. तो तिथून ती जातो आणि त्या इंचकेप रॉकवरती आणि ती बेल कट करतो. जशी ती बेल कट होते तसं डाऊन सम द बेल विथ gurgling sound, but bubbles rose and rushed around. "Go, Sir Ralph. The next who comes to rock won't bless the abbot of Aberbrothock." जशी ती बेल कट करतो, ज्याला ती बांधलेली असते, जिथं ती प्लेस केलेली असते, तशी ती खाली पडते आणि पाण्यामध्ये गरगलिंग आवाज करत, जसं आपण गुळण्या करताना गरगलाच आवाज करतो, गडगड 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 करत ती पाण्यामध्ये सबमर्ज होते, पाण्यामध्ये डुबते किंवा सिंक होते. माणूस जर बुडायला लागलेला असेल, ड्राऊन झालेला असेल तर ड्राऊन म्हणतो आपण. सिंक ड्राऊन मध्ये थोडा अर्थाचा फरक आहे. मी व्होकॅब्युलरीमध्ये एक लेसन घेईल, एक व्हिडिओ बनवेल. द बबल्स रोज अँड ब्रस्ट अराउंड. तिथे बुडबुडे येतात आणि ते वर आल्याच्या नंतर ते जसे बुडबुडे वर आल्याच्या नंतर ते नाहीसे होतात, तशा प्रकारे नाहीसे होतात. राल्फ काय म्हणतो, हा जो समुद्री चाचा पायरेट काय म्हणतो, तर
नेक्स्ट हू कम टू द रॉक, जे कोणी नंतर ह्या रॉकवरती येतील ते कधी ओंट ब्लेस द अबाउट ऑफ अब्रब्रुथो, अब्रब्रुथो यांना कधीही ते ब्लेस देणार नाही, ब्लेसिंग देणार नाही, त्यांना आशीर्वाद देणार नाही. सर राल्फ द रोवर्स सेल्ड अवे, आणि राल्फ द रोवर त्या जे रॉक आहे इंच केप रॉक, इंच केप रॉक पासून दूर निघून जातो. He scourged the sea from many days. त्याने आता बिनधास्त पद्धतीने, मुक्त पद्धतीने, स्वच्छंदी पद्धतीने समुद्रभर प्रवास करत असतो, कित्येक दिवस करत असतो. आणि नाव ग्रोथ रीच अँड प्लंडर द स्टोअर, तो आता श्रीमंत झालेला असतो, कारण त्याने फारच जहाज लुटलेले असतात. ही स्टीयर हिज कोर्स टू द स्कॉटलंड शोअर. आता तो पुन्हा त्याच्या ह्या जे साऊथ वर्ल्डकडे निघालेला असतो प्रवास करण्यासाठी. भरपूर दिवस झालेले असतात, श्रीमंत झालेला असतो, आणि मध्ये एवढे दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा तो त्याच्या हा जो रॉक असतो ह्या दिशेने निघालेला असतो, स्कॉटलंड शोअर. सो थिक हे हेज अँड स्प्रेड द स्काय. आता आकाशामधलं वातावरण दिलेलं आहे की वातावरण कसं झालेलं आहे, की वातावरण असं झालेलं आहे की स्कायमध्ये, आकाशामध्ये हे झालेले आहे, सगळीकडे थिक हे झालेले आहे. थिक हेज, हेज म्हणजे दाट असं धुकं, किंवा ज्याला आम्ही धुई म्हणतो. ही धुई आलेली असते, तुमच्याकडे काय म्हणतात, तर हे धुकं आकाशामध्ये सगळीकडे पसरलेलं असतं. जेव्हा केव्हा असं धुकं येत असतं तेव्हा प्रवासासाठी ते फार धोकादायक असतं, कारण समोर काय आहे ते दिसेनासं होतं, समोरचा व्यक्ती आपल्याला दिसेनासा होतो, स्पष्टपणे दिसत नाही. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, त्यांना सूर्यप्रकाशही दिसत नाही. द विंड हॅड ब्लोन द गेल ऑल डे, आणि दिवसभर असा वारा आनंदी पद्धतीने एकदम जोराने वाहायला लागलेला असतो. ॲट द इव्हिनिंग इट हॅड डाईड अवे, आणि संध्याकाळी वारा थांबतो. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. On the deck the rover take the stand. So dark it is they see no land. Quoth the Ralph, it will be lighter soon, for there is the dawns of the rising moon. पुन्हा जहाजाच्या डेकवरती जाऊन तो उभा राहतो, राल्फ द रोवर, जो पायरेट आहे. सगळीकडे अंधार पसरलेला आहे, आणि त्यामुळे कुठेही जमीन दिसत नाही, भूमी दिसत नाही. कोट सर राल्फ, आय विल बी लाइटर सून, लवकरच प्रकाश होईल, दिवस उगेल, आणि हाऊ देअर इज डाऊन फॉर द रायझिंग मून, आता पहाट होईल असं तो म्हणतो. कॅन्स हिअर सेड वन द ब्रेकर्स रोवर. एक त्याच्यामधला एक क्रू मेंबर म्हणतो की तुम्ही ब्रेकर्स रोवरचा हा जो गर्जनेचा, कशाला तरी आदळण्याचा आवाज ऐकत नाही का? मला वाटतं, फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोअर. कदाचित आपण आता शोअरच्या जवळ असू, कारण हा आवाज येत आहे. नाव वेअर आर वी कॅनॉट टेल. आपण कुठे आहे ते सांगू शकत नाही. बट आय विश आय कुड हिअर द इनकेट बेल. आता हे जे कंडिशनल सेंटेन्स आहे, आय विश आय कुड डू, किंवा ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही, जे होऊ शकत नाही. आता आपण ह्या इंचकेप बेलला ऐकू, जर त्या रॉकला जर आपला शिप आदळलेला असेल तर त्यावेळेला आपण ते ऐकू, असं हा व्यक्ती म्हणतो, क्रू मेंबर म्हणतो. परंतु तिथे ऑलरेडी ही इनकेप बेल तर नसतेच त्या रॉकवरती, तर दे कॅनॉट हिअर. सो कंडिशनल सेंटेन्स, आपण कंडिशनल सेंटेन्स ही पाहू की आपण फक्त असं किंवा असं
हे केलं असतं तर ते बरं झालं असतं. अशा प्रकारचे सेंटेन्सेस असतात. Sir Raj the rover tower his here. Earlier passage. They hear no sound, swell is so strong. त्यांना कशाचाच आवाज येत नाही. इनके बेलचा कशाचाच नाही. आणि आता पाणी फारच उसळ्या घ्यायला लागलेलं असतं, स्वेल झालेलं असतं, म्हणजे त्याची उंची वाढलेली असते. तर तेव्हाच उंची वाजते जेव्हा लाटा प्रचंड यायला येत असतात. दो द वीड हॅड फॉलन द रिफ्ट अलाउड. जरी वीड आता थोडं शांत झालेलं असतं, वारा आता शांत झालेला असतो आणि त्यामुळे ते हळूहळू असे पलीकडे जात असतात. टील द वेसल स्ट्राईक विथ अ शिवरिंग रॉक. ओ क्रिस इट इज एनकेप्ड रॉक. Till the vessel strike with the shivering shock. Till the vessel strike the shivering shock. आता थर 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 असं ते जहाज करायला लागलेलं असतं आणि ओ ख्रिस इट इज इनकेप्ड रॉक. रे देवा, आपण तर इनकेप्ड रॉकला आदळलेलो आहे. सर राज द रोवर टूवर हिज इयर. आता फार रिझेंटमेंट मध्ये, एकदम क्रोधामध्ये, रागामध्ये तो आता त्याची केस होतो, म्हणजे पूर्ण राग आलेला आहे. ही क्रस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पियर. आता तो स्वतःलाच निराशेमध्ये, निराशेच्या गर्तेमध्ये स्वतःलाच दोष द्यायला लागतो, क्रस्ट द्यायला लागतो. द वेव्स रश इन एव्हरी साइड. आता लाटा ह्या प्रचंड वेगाने जहाजाच्या आतमध्ये यायला लागलेल्या असतात, कारण डॅश होऊन ते जहाज ब्रेक झालेलं असतं, तुटलेलं असतं. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आणि पाण्याखाली आता ते जहाज बुडायला लागलेलं असतं. बट इवन इन हिज डाईंग फिअर. परंतु मृत्यूच्या भीतीमध्ये पण तो वन ड्रेडफुल साऊंड कुड द हिअर रोवर हिअर. फक्त एक भयंकर असा आवाज मृत्यूमध्येही तो ऐकत असतो. ये साऊंड ॲज इफ. हा जो आवाज असतो जणू काही इनकेप बेल आता वाजत आहे. जसं ते गर्गलिंग साऊंडने जशी ती आतमध्ये जात असते, तशीच द डेव्हिल बिलो वाज रिंगिंग हिज नेल. आता त्याने जसे गुडघे टेकलेले आहे आणि डेव्हिल आता ती, हा जो दुष्ट आत्मा आहे हा बेल वाजवत आहे जणू काही. आणि ही स्टोरी इथेच एंड होते. हे बॅलेड इथे एंड होतं. याचं मॉरल ऑफ द स्टोरी आहे किंवा तुम्ही जर वाईट केलं तर तुमच्या वाईट कर्माचं फळही वाईटच मिळेल, हे याच्यामध्ये आहे. आपण याचं विश्लेषण, याचं ॲप्रिसिएशन किंवा क्रिटिकल स्टडी किंवा क्रिटिकल ॲनालिसिस किंवा क्रिटिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट करून लिहा. जर अशाच प्रकारचे व्हिडिओ ग्रॅमरवरती 4-5 दिवसामध्ये आपण एक सिरीज सुरू करणार आहोत. तिचं नाव असणार आहे अर्धसत्य. अर्धसत्य का? अर्धसत्य ग्रॅमर सिरीज का? तर याचं विश्लेषणही मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तोपर्यंत धन्यवाद. स्टे ट्यून विथ मी.